स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद सांगली अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची उत्कृष्ट कामे करण्यात आली आहेत. चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरीही गावातील प्लास्टिक कचऱ्याची समस्या जाणवत होती. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात साठलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे माणसांच्या आणि पशुपक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत होता. या प्लास्टिक कचऱ्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणावर होणाऱ्या हानीला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावातील प्लास्टिक कचऱ्याचं संकलन करून निर्मूलन करण्यासाठी प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहीम राबवण्याचं निश्चित करण्यात आलं. प्रत्येक महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी गावातील नागरिक, पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, युवक मंडळ आणि बचत गट यांच्या सहभागानं ही मोहीम यशस्वी करण्याचं नियोजन करण्यात आलं. यासाठी जिल्हास्तरावरील खाते प्रमुखांची प्रत्येक तालुक्यांना नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. दिनांक 2 मार्च 2024 रोजी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः सक्रिय सहभाग घेत प्लास्टिक कचरा निर्मूलनात श्रमदान केलं. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सुमारे 5 टन प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. या मोहिमेत सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी यांच्यासोबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे प्रकल्प संचालक, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक किरण सायमोते यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या मोहिमेत एकूण 14 ड्राईव्ह घेण्यात आल्या आणि एकूण 20 टन प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. हा संकलित झालेला कचरा प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या स्थानिक उद्योगांना देण्यात आला. सदर प्रकल्प राबवत असताना असं लक्षात आलं की प्लास्टिक कचरा हा माती मिश्रित आणि ओला असतो, त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणं अवघड गोष्ट आहे. त्यामुळे या मोहिमेत एक पाऊल पुढे जाऊन प्लास्टिक कचरा घरगुती स्तरावर स्वच्छ आणि सुखा जमा करून तो शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत शाळेत जमा करून तिथून प्रत्येक तालुका स्तरावरील स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन केंद्र प्रकल्पाकडे प्रक्रियेसाठी पाठविण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी प्रवीण प्रशिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं असून येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.